सनातन धर्म याचा अर्थ हा आहे जो सृष्टीच्या सोबतच प्रारंभ झालेला आहे. सृष्टीच्या सोबत माने की सृष्टी ब्रह्मदेवाने प्रारंभ केली आणि ब्रह्मदेवाच्या एका भागातून अर्ध्या भागातून एक पुरुष निर्माण झालाय आणि अर्ध्या भागातून एक स्त्री निर्माण झाली. त्यांना म्हणतात शतरूपा महाराणी आणि स्वयंभू मनु. आपण सर्वजण कोणाचे संतान आहोत? स्वयंभू मनु आणि शतरूपा महाराणी. म्हणूनच आपल्याला मानव असं म्हणतात. मनु पासून आपण निर्माण झालो म्हणून आपण काय आहोत? मानव. या सृष्टीमध्ये सर्वप्रथम मनु महाराजापासून हे सर्व चालू झालेलं आहे. मग पहिला मानव कोण आहे? मनु महाराज. आणि त्यांचीच ही सर्व संतती आहे आणि तिथून पासूनच हा मानव जाती मानव समाज निर्माण झालाय. पण हे केव्हा झालंय, कोणत्या तारखेला झालंय हे मात्र सांगता येणार नाही. ज्याप्रमाणे स्वप्नाचा आरंभ केव्हा होतो हे आपण सांगू शकत नाही, त्याप्रमाणे या सृष्टीचा आरंभ केव्हा झाला हे आपण कोणीही सांगू शकत नाही. म्हणून याला म्हणतात अनादि अनंत काळापासून हा सनातन धर्म चालत आलेला आहे. आणि या सनातन धर्माचा जो मूळ ग्रंथ आहे, मूळ पाया जो आहे तो आहे वेद. वेद किती आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि या वेदामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. किती श्लोक आहेत? 1,00,000 श्लोक आहेत. आणि त्या 1,00,000 श्लोकामध्ये केवळ 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. किती गोष्टी? 3 गोष्टी. आणि त्याच्यामध्ये कर्मकांड सांगितलेलं आहे. 80,000 मंत्रामध्ये कर्मकांड सांगितलंय. 80,000 मंत्रामध्ये कर्मकांड सांगितलंय. 16,000 मंत्रामध्ये उपासना कांड सांगितलंय आणि 4,000 श्लोकामध्ये ज्ञानकांड सांगितलेलं आहे. माने 3 गोष्टी या 1,00,000 श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि 3 गोष्टीची आवश्यकता आहे. मानानं कर्म पण करायला पाहिजे, भगवंताची उपासना पण करायला पाहिजे आणि मुक्तीचा पण उपाय आपल्याजवळ असलेला पाहिजे. या सनातन धर्मामध्ये ह्या 3 गोष्टी प्रमुख आहेत. पण लक्षात ठेवा, एवढा मोठा ग्रंथ आपण वाचू शकतो का? 1,00,000 श्लोक वाचू शकतो का? नाही. मग या 1,00,000 श्लोकांना भगवान श्रीकृष्णाने 700 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते 700 श्लोक ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला कोणता ग्रंथ म्हणतात? सांगणार तुम्ही? श्रीमद भगवत गीता. कोणता ग्रंथ आहे? श्रीमद भगवत गीता. या श्रीमद भगवत गीतामध्ये 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायामध्ये केवळ 3 विषय सांगितलेले आहेत. कर्मकांड सांगितलंय, उपासना कांड सांगितलंय आणि ज्ञानकांड सांगितलंय. किती अध्यायामध्ये? पहिले 6 अध्याय. तर आपल्या हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा मूळ ग्रंथ कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? अच्छा, इस्लाम धर्माचा मूळ ग्रंथ कोणता आहे? बोला जोरानं. कुराण. ख्रिश्चन धर्माचा, हिंदू धर्माचा कोणता आहे?
श्रीमद भगवत गीता कोणता धर्म आहे? श्रीमद भगवत गीता. आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते कोणत्याच ग्रंथामध्ये सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये सर्व ग्रंथ फिक्के आहेत. म्हणून ज्ञानोबाने लिहिलंय, महाभारती जे नाही ते नोह्याची लोके तुही, येणे कारणे भनिपे पाही, व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम. लक्षात ठेवा, आपण एवढे समृद्धशाली आहोत, आपण एवढे महान आहोत, आपल्यासारखी संस्कृती दुसरी कोणाचीच नाही आहे. पहिली संस्कृती या संसारामध्ये, महान संस्कृती, पहिली संस्कृती कोणती असेल तर ते सनातन संस्कृती आहे. सनातन संस्कृती. हे जेवढे सारे धर्म तुम्हाला संसारात दिसतात ना, त्यांचा मूळ धर्म जो आहे ना तो हिंदू आहे, तो सनातन आहे. सनातनापासूनच हे सर्व निर्माण झालेले आहे.